क्रेडाई एमसीएचआयने ठाण्यात आयोजित केलेल्या गृहप्रदर्शनास 29,163 नागरिकांनी भेट दिली, तर 214 ग्राहकांनी सदनिका खरेदी केल्या। या सदनिकांसाठी बँका तसेच वित्त संस्थांकडे 745 कोटी रुपयांच्या गृहकर्जाचे प्रस्ताव दाखल झालेत। यंदा ठाण्यातील ढोकाळी येथील हायलँड गार्डन मैदानावर 7 ते 10 फेब्रुवारी या कालावधीत हे प्रदर्शन भरवण्यात आले होते। ठाणे शहर तसेच परिसरातील 40हून अधिक प्रसिद्ध विकासकांनी त्यांच्या गृहप्रकल्पांचे स्टॉल प्रदर्शनात मांडले होते। याशिवाय 10हून अधिक राष्ट्रीयकृत बँका आणि गृहवित्त पुरवठादार संस्थांसह बांधकाम क्षेत्रासंबंधी संस्थांचे स्टॉल मांडण्यात आले होते। या प्रदर्शनात 30 लाखांपासून ते 3 कोटीपर्यंतच्या घरांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले होते। या ठिकाणी कार्यालयांच्या वास्तूंचे पर्यायही उपलब्ध करून देण्यात आले होते। ठाण्यात रिअल इस्टेट क्षेत्राचा वेगाने विकास होत असून यंदाही प्रदर्शनाच्या माध्यमातून हजारो ग्राहकांपर्यंत पोहोचता आलाय। याचा आनंद वाटत असल्याचं प्रॉपर्टी प्रदर्शन समितीचे अध्यक्ष संदीप माहेश्वरी यांनी सांगितलंय। या प्रदर्शनात अनेक वैशिष्ट्यपूर्ण उत्तम जीवनशैली आणि परवडणाऱ्या प्रकल्पांचा समावेश होता। या प्रदर्शनाला भेट देऊ शकलेले नाहीत अशा ग्राहकांनी आवर्जून इंटरनेटवरून www.credai.mchi.com या वेबसाईटवर प्रदर्शन पाहावे असं सचिव मनीष खंडेलवाल यांनी सांगितलंय। यंदा मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड कम्युनिकेटर ऑफ द इयर म्हणून रुस्तमजी ग्रुपला बेस्ट डेब्यूट स्टॉलसाठी L&T रियालिटी, बेस्ट HFC स्टॉल म्हणून बँक ऑफ महाराष्ट्रला प्रथम, तर युनियन बँक ऑफ इंडियाला द्वितीय पुरस्कार देण्यात आलाय। बेस्ट कन्झ्युमर अवेअरनेस इनिशिएटिव्ह फॉर प्रधानमंत्री आवास योजनेसाठी गृहम हाऊसिंग फायनान्सला गौरवण्यात आलाय, तर नारंग रियालिटी अँड कोर्टयार्ड रिअल इस्टेट यांनी बेस्ट इन्फॉर्मेटिव्ह स्टॉल म्हणून बाजी मारले। बेस्ट डिझाईन स्टॉलसाठी प्रथम क्रमांक विहंग ग्रुप आणि द्वितीय क्रमांक एकत्व ग्रुपला मिळालाय।